चिन्मयानंद महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, वामनानंद महाराज की जय। अध्याय 3। श्री गणेशाय नमः। श्री चिन्मय मूर्ती सहजानंद ब्रह्मानंदनाथ गुरवे नमः। जय जयाजी देवकी नंदना, पुराण पुरुषा नारायणा, अनादि सिद्धा मनमोहना, परात्परा सद्गुरु, बाह्य तू होसी सगुण, अंतरी अससी निर्गुण, सर्व ठाई व्यासपूर्ण, सारखाची हृदय गुह्ये भीतरी, चित्ती वससी निरंतरी, मन पांगे निर्धारी, कार्य सर्व करिसी, चित्ती कैसे तुझे ठाण, याचे करू जाता विवरण, पुसता श्री गुरु कारण, आज्ञापिती स्वये, चित्त असे अपांश, तासी बुद्धीत प्रवेश, बुद्धी देवकी निश्चयास, अनुभवे आले पाहिजे, कळल्या वाचुनी निश्चय, ती कैसी देवकी होय, सांगावे जी गुरुराय, कृपा करुनी, अरे राहते ती आत्मयापासी, आणि ते आत्मत्व अनुभवासी, म्हणून देवकी तिजसी, संते संज्ञा दिली, बुद्धीस पात्रता साधावी, पात्री जल योजना करावी, जलात प्रतिबिंबता लक्षावी, आत्म्याची चित्ताचे नाव वासुदेव, ते चित्त बुद्धीचे वैभव, उभयता योगे अभिनव, प्रतिबिंब प्राप्त, त्या प्रतिबिंबाची व्याप्ती, तयासी वासुदेव बोलती, जीव ब्रह्माची गती, देही ऐसीच असे, ही अनुभवाची खूण, जाणावी बा आपली आपण, तेव्हा सगुण देवकी नंदन, हृदयी कोंदे, जोवरी ऐसे नाही कळले, तोवरी बहुतेक श्रमले, नाना साधने थकले, झाले रानभरी, जप तपादी अनुष्ठान, करीती याची कारण, शेवटी श्री गुरु वाचून, निरफळची जाणिजे, ही श्री गुरु तुमची करणी, अन्यासी अप्राप्त त्रिभुवनी, मनोनी मस्तक चरणी, ठेवितो देवा, संत तेची गुरु, दुजा नसे विचारू, करिता संत स्मरणी आदरू, मन धावे, वाटे मनी स्तवावे, चरित्र संतांचे जीवे भावे, तेने तुम्हासी व्हावे समाधान, तुम्ही प्रसन्न झाल्यावरी, मुक्यासी फुटेल वैखरी, आणि संत चरित्र निर्धारी, सहजची बोलेल, दर्याद्र होऊनी संत, अंतकरणी देऊनी स्फूर्ती, आपण बोलविती संत रूपे, पूर्वी केले निरूपण, निज भक्त तुकयाचे गुण, अघटित करुणी अलिप्तपण, राहे देही विदेही, राहिले उर्वरित चरित्र, अवर्णनीय जे विचित्र, श्रवणे पठणे पवित्र, श्रोते जन, कोणे एके समयी, भेटीसी आले सिद्ध गोसावी, तुकारामासी धरुनी पाही, नेते झाले गर्तेत, ते दोघेही ढोंगी कुटील, परी स्वामी सदा निर्मळ, भूमी आप आणि जळ, पंचभूते ही समत्वे, ते अभिमाने नाडिले, बळेच तुकयासी धरले, भुयारा माझी नेता बळे, नवल कैसे झाले पै, समाधी सिद्ध तुकयाची दासी, रक्षण करती अहर्निशी, सदा उभ्या सेवेसी, आभादेसी सर्वदा, हे कुटील दोघे जण, सायासे करती साधना, समाधी जाऊनी अहंकार गुण, नाडिले तयासी, यासी एक पक्ष लोटला, कुटील मुकले प्राणाला, तुका अवलोकी तयाला, तो प्रेते होनी पडियेले, तुकाराम झडकरी, आले विवरा भीतरी, मोकळे करुनी पाहता सत्वरी, तव ते अचेतन पडियेले, स्वतः उठण्याची शक्ती नाही, प्राणची नसे त्या देही,
संतास छळिता पाही अपायी पडिले. तपाभिमाने नाडिले संत दृष्टीस नाही भासले. छुफू विद्येने फुगले छळन केले संतांचे. धर्म छळणे जाण अपमानिले कौरव सैन्य. रवरव नरक जाण प्राप्त झाले कौरवा. शेवटी धर्मराज दयाळू संत सर्व दुष्टांचा उद्धार करीत. ते जाणोनी ध्यानात काय करी तुकया. छडी मारता प्रेतावरी उठोनी बैसले कर्माचारी. मिठी मारिती चरणावरी तुकयाचे ते दवा. म्हणती आम्हा गुरु भेटले क्षमा मागुनी निघाले. गर्वरहित थिजले मना माझी. त्यांचे मनी इच्छा होती की तुकयाची वाढली कीर्ती. त्यांची करावी फजिती आपण श्रेष्ठ व्हावे. परी तो भगवत भक्त खरा सहाय्य केले रुक्मिणीवरा. काय भी तो मंत्र तंत्र सर्व साधने साधिले. ऐसे अपमानिले गोसावी त्वरित कृष्णमुख केले पाही. दिवसेंदिवस अंत नाही पराक्रमा ज्याचे. मुक्त मुमुक्षु विषयी दर्शने पावन होती लवलाही. जो जैसा भावे येई तैसे तया दिसती. बाळाशी बाळ विषयी जना विषयी केवळ. मुक्तांशी संत निश्चळ दिसती पै. शिव्या देऊनी पाहती परिलोक पिच्छा न सोडिती. जनीवनी पाठलाग करती रात्रंदिन चैन नाही. जनाचे तापाबेने सदा राहती रानोराने. एखादे समयी गुप्त मार्गाने जाती कोठेही. एके समयी सूर्यग्रहण आले होते गहन. पर्वकाळ थोर म्हणून इच्छा धरली गंगेची. स्नान करावे गंगेचे मनी स्फुरले तुकयाचे. दर्शन होईल कैसे आजीचे दिनी. 10 येथेच वाजले पर्व फार समीप आले. 4 योजना पाहिजे क्रमिले एका घंट्यात. लोक म्हणती नांदेड दूर 16 कोस मध्ये डोंगर. घोडे तरी काय जाणार अल्पकाळात. वेळ बिलकुल उरली नाही निश्चय टळेल संशय नाही. येण्यास कोणी राजी नाही समागमे तुकयांचे. सकळाशी पुसुनी पाहिले बहुतेकास खोटे भासले. भाविक दोघे निवडिले एक स्त्री आणि पुरुष. स्त्री होती जमेदाराची समागमे पुरुष एकची. नेत्र झाकिता उभयतांची गंगा तीरी उभी पाहे. पाहे नंदीग्राम नगर आश्चर्य करती नारी नर. स्नानदान पर्वकाळ सार घडला गुरुकृपे. लागला श्रीगुरूचा हात तोची पर्वकाळ सर्वात. त्याहीवरी ग्रह निश्चिंत तेथे आनंदाशी काय उने. पहा पहा निश्चयाचे बळ गुरुकृपे साधिला पर्वकाळ. अभक्तासी संशय जाळ कुतर्काने पडिला. उलट येऊनी सांगती सर्वत्रांची गेली भ्रांती. मग पश्चाताप करती चुरमुरीत ठाईचे ठाई. कोणे एके अवसरी निघाली तुकेंद्राची स्वारी. दर्शनाकारणे निर्धारी आजे गुरुचे. पुसदास आले सत्वर समाधिस्थ विठ्ठल किंकर. मरोनी जिवंत निरंतर संत सदा चिरंजीव. तुका आल्याचे कळले लक्षावधी लोक जमले. दर्शन मात्रे संतोषले नगरवासी जन. अंत नाही जत्रेचा तो तालुका इंग्रजीचा. पहारा आला पोलिसांचा बंदोबस्ता कारणे. चहूकडे नाकेबंदी केली परी अगणित यात्रा जमली. पोलीस जवाने थकली कोठवरी निवारिती. होते नरसिंह देवळी गर्दी फारच झाली. जवानांचीही मती खचली. ते पाहिले तुकयाने देवालयात आत शिरले. दोन्ही कपाट बंद केले. आतील आत गुप्त झाले प्रगटले नदीतीरी. मग समाधीचे दर्शन घेतले. आजी गुरु मने पाहिले
तेथून सत्वर निघाले निज ग्रामाप्रती. तव मार्गात एक अतिवृद्ध बाई कंटाळली आपले देही शरणागत होऊन लवलाही. म्हणे मी बेजारले देहासी, कधीतरी देह जाणार, परी अंतकाळी पाय नाही मिळणार. आताची मस्तकी ठेवून कर न्यावेजी वैकुंठा. आजवरी संसार पाहिला, आता ऐकून एक कानाला. नेत्रहीन शक्ती पायाला राहिली नाही. बसली जागा उठवेना, अन्न कोणी घालेना. खादले ते पचेना, ऐसे झाले. कृपा करुनी दयाळा, शिरी हात पाहिजे ठेविला. मीन सोडी चरणाला, मनोनी मिठी मारिली. शुद्ध भाव जाणोनी म्हातारी, दया उपजली अंतरी. बोलती ऐसा प्रकार गोचरी, दिसूनी आला. वाचोनी काही नसे अर्थ, इचेने काही नसे स्वार्थ. इजशी तात्काळ दावोनी परमार्थ, देहातीत करावे. ऐसे आणोनी ध्यानी, कर शिरावर ठेवूनी. तात्काळ जीवित्व त्यागुनी, देह त्यागविते झाले. संत चरण जया लागती, त्यासी का होय अधोगती. पाऊनी उत्तम पदप्राप्ती, कलेवर पडिले. जो जो घडण्याचा प्रकार, तैसा देहाचा झाला विचार. पुढे होईल जे जे चरित्र, कळो येईल स्वभावे. एकाग्र करुनी चित्त, श्रवण करोत सज्जन संत. पावोत उत्तम पद प्राप्त, अज अव्यय जे. स्वस्ती श्री संत लीलामृत, परमहंस तुकाराम चरित्र. मंदमुखी जीवन बोलत, तृतीय अध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री तुकाराम चरित्र तृतीय अध्याय गोढा. नमो भगवते तुकारामाय. सर्वसाक्षी वामनानंदाय नमः. चिन्मयानंद महाराज की जय.